आणि आपण कसं आहोत विचार जर केला तर काही नाही. आपण विचार जर केला तर असून अडचण नसून खोळंबा. आपण असलो का अडचण होती घरामध्ये आणि नसलो का खोळंबाई होती अशा प्रकारचं. परंतु एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणती गोष्ट तर आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, आपलं स्वरूप म्हणतो किंवा जगातील अतिमौल्यवान गोष्ट ज्याला सुख म्हणा, आनंद म्हणा, आपलं स्वरूप म्हणा, का जे प्राप्त झालं असता सगळ्या अनर्थातून सुटका होते. आणि माणसानं आयुष्यात येऊन काय करायला पाहिजे तर केवळ एवढंच करायला पाहिजे. बाकी काही नाही केलं तरी काही बिघडत नाही, परंतु हे जर नाही केलं तर सगळं बिघडतं. आणि बाकीचं किती जरी केलं तरी ते काय करतं, विनाशच करतं. सगळं जग म्हणजे विनाशानं भरलेलं आहे, नाही का. आणि म्हणून सांगतात दोन कलश फक्त, एक अमृताचा कलश आहे आणि एक विषाचा कलश आहे. दोनच कलश या जगामध्ये आहे. काहींना अमृताचा कलश प्राप्त होईल आणि काहींना विष प्राप्त होईल. ज्यांना विषाचा कलश प्राप्त होईल त्यांना दुःख, वेदना आणि नाश. परंतु ज्यांना अमृताचा कलश प्राप्त होईल त्यांना मात्र दुःखातून त्यांची सुटका होईल, विनाशातून त्यांची सुटका होईल आणि सुखाला ते प्राप्त होईल. आता एक गोष्ट इथं फार महत्त्वाची अशी आहे, इथं सुख भोगायचं आणि दुःख भोगायचं. आणि आपण म्हणतो आपल्या हातात काय आहे, पण आपल्याच हातात आहे. आपण सुखाला प्राप्त व्हायचं का आपण दुःखाला प्राप्त व्हायचं, आपण परमकल्याण करून घ्यायचं का आपला विनाश करून घ्यायचा, हे आपल्याच हातात आहे. आपल्या परमेश्वरानं किती चांगलं करून ठेवलं की इथं जर विनाश आणि दुःख जर भोगायचं असेल, ईश्वराचा संकेत आहे, सृष्टीचा नियम आहे, ईश्वराचा संकेत आहे. दुःख भोगायचं म्हणजे कायमचंच दुःख भोगायचं अशी व्यवस्था आहे. दुःख भोगायचं, कायमचंच दुःख भोगायचं, एक पर्याय. दुसरा पर्याय काय, कायमचं जर दुःख भोगायचं नसेल तर कायमचं सुखच भोगायचं. असे दोनच पर्याय आहेत. आणि म्हणून आपण साधू संतांच्या मार्गाने गेलो, त्या परमात्म्याकडे आपण जर गेलो तर कायमचंच सुख आहे. आणि जर समजा आपण साधू संतांच्या मार्गाने न जाता आपण जगाच्या मार्गाने जर गेलो तर काय आहे, तर कायमचं दुःख, कायमचंच दुःख. संतांच्या मार्गाने कायमचं सुख, अत्यंत सुख, नाही का. आणि तिथं सहाय्य करणारा परमात्मा असतो, नाही का. तिथं आनंदाचं साम्राज्य असतं. तिथं दुःख नावाला नसतं, तिथं इच्छाच नसते. इच्छा करायचीच कशाची, इच्छा करायची ज्याच्यात तुफान पैसा आहे त्यानं पैशाची इच्छा करायची, नाही का. आणि जो नदीमध्ये पोहतोय त्यानं म्हणतो का मला लई ताण लागली, त्यानं पाण्याची इच्छा करायची त्याला गरजच नाही का. तसं ईश्वराच्या जवळ जातो. आणि म्हणून कसं आहे, आपण जर म्हणून तर साधू संतांच्या मार्गाने आपण आपल्या हातामध्ये आहे. आपल्या हातामध्ये देव काही करत नाही, फक्त ज्याच त्याच्या कर्माची फळं देतो. आणि बरं, दुसरी गोष्ट अशी, आपण परमार्थ करतो. मग आता दुसरी गोष्ट अशी की आपण परमार्थ करतो, परंतु तो परमार्थ असा करावा की त्या परमार्थानं आपल्याला काय आहे, आपल्याला म्हणजे मोक्षाच्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणाजवळच घेऊन जावं. थातूर मातूर वरवरचा परमार्थ नको. लोक परमार्थ करतात परंतु दुःख नष्ट होत नाही आणि त्या सुखाची प्राप्ती होत नाही आणि मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे निजधामापर्यंत पोहोचत नाहीत, मध्येच लटकतात. एकतर आपण परगावी जायला निघालो, मध्ये जंगल आहे. एक तर आपण आपल्या घरात राहावं, नाहीतर मग ह्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते जंगल ओलांडून पलीकडच्या गावामध्ये आपल्या घरामध्ये जाऊ. आपली दोन घरं आहेत, इथलं एक घर आहे, जंगलाच्या पलीकडचं एक घर आहे. इथं त्रास व्हायला लागला की जंगलाच्या पलीकडच्या घरात जायचं, नाही का. आणि मग प्रश्न असा आहे, इथून आपण त्रास व्हायला लागला, इथं मन रमत नाही, दुःख होते, वेदना होतात. माणूस म्हणतो मग ह्या घरात नको, इथं आपला त्रास होता, आपण तिकडे जाऊया, आपल्या तिकडच्या घरी जाऊ, नाही का.
मग तिकडच्या घरी जाऊ. मग तिकडच्या घरी जायला निघतो, परंतु रात्रीचा काय होतो, व्यवस्थित योग्य पद्धतीनं तितक्या गतीनं प्रवास करीत नाही आणि म्हणून हे गैर सुटतं आणि त्या घरापर्यंत पोचत नाही. मग ती जंगलात सापडतो. आणि त्या जंगलामध्ये सापडतो आणि जंगलामध्ये सापडून काय होतो तर आणखी दुप्पट नाही, तिप्पट नाही, दसपट दुःखाला प्राप्त होतं. एक तर इथं थांबलं असतं तर बरं झालं असतं, एक तर तिकडं थांबलं असतं तर बरं झालं असतं, परंतु तिकडं पोचलं असतं तर बरं झालं असतं. इथं नाही तिथं नाही, तो काय होतो मध्येच सापडतो, नाही का. आणि म्हणून ऊस असतो, ऊस आपल्याला नेहमी माहिती, ऊस जोपर्यंत चरखा सापडत नाही तोपर्यंत आनंद असतो, परंतु एकदा चरखा सापडला बरं का, एकदा चरखा सापडला पुन्हा सुटका नाही. तसं तुम्ही आम्ही ब्रह्म आहोत, ब्रह्म आहोत, परंतु ब्रह्मानं ब्रह्माच्या ठिकाणी राहावं, ब्रह्माच्या पद्धतीनं राहावं. परंतु त्यानं ब्रह्मत्व जर सोडलं, ब्रह्माची लक्षणं टाकली, नाही का, ब्रह्माचा रीतिरिवाज जर टाकला, ज्याने त्यांना आपापल्या धर्माप्रमाणे जातीप्रमाणे कुलधर्माप्रमाणे वागावं, परंतु आपला कुलधर्म जातीधर्म जर आपण जर टाकला तर मात्र त्याचे काय होते, हाल हाल त्याचे होतात. आणि म्हणून आपण ब्रह्मत्व टाकलं की मग काय होतं, मग आपल्या चरकाला सुरुवात, दुर्दशेला सुरुवात होते. मग तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनी. एक सिद्धांत नाही कुणाचे कुणी, तुझे नवे कोणी. अंती जाशी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या काय आहे, प्राण्या हा मायेचा बाजार, प्राण्या हा सगळा मायेचा बाजार आहे. मग बाजार आहे, परंतु बाजार कशाचा आहे तर मायेचा बाजार आहे, नाही का. आणि म्हणून लटक्या पा, आता शास्त्रानं सांगितलं पण जीवाला पडतं का, शास्त्रानं ओरडून सांगितलं, वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजो नका काळ देईल धोका, नाही का. वेदशास्त्र पुराण आपल्याला काय करतात, नाही का. आणि जसं अलर्ट की पावसाळ्यामध्ये नदीला तुफान पूर आला की असं अलर्ट, अशा प्रकारचे हे सांगतात, शासन सांगतं की नदीचं पाणी आता आपल्या शहरात शिरू लागलेलं आहे, सगळ्यांनी आपलं काय करावं, आपापली व्यवस्था करावी. आणि म्हणून त्यांनी आपल्याला काय करायचं, संकेत दिलेले आहे जीव वाचवण्याचे, परंतु आपण जीव वाचण्याचे संकेत आपण स्वीकारावेत का नाही. मग तशा प्रकारे साधू संत आणि शास्त्र तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा कोपाळ कृपा करी, नाही का. म्हणून काय काय आहे, आपण ब्रह्मत्व टाकलं की आपण काय करतो, हे जीवत्व धारण करतो, म्हणजे नसत्या गोष्टीच्या आपण पाठीमागं लागतो. एक पहा आता की ह्या जगाचं स्वरूप कसं आहे, विषयांचं, एक तर आपण ब्रह्मस्वरूपामध्ये राहायचं आहे, आनंद स्वरूपामध्ये राहायचं आहे, आपल्याच महिमेमध्ये काय असतं, आपल्याच महिमेमध्ये राहायचं. आणि मग तो आपल्याच महिमेमध्ये असताना कोणतंही साधन नाही तरी अत्यंत सुख, नाही का. आणि ह्या जगामध्ये वाटेल तेवढी साधनं, परंतु अत्यंत दुःख. इथं बंगला आहे, गाड्या आहेत, भरजरी वस्त्र आहेत, अलंकार आहेत, पैसा आहे, सत्ता आहे, आणि मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, बायका मुलं आहेत, नाही का. आणि सत्ता, सगळं सगळं काय आहे, परंतु सुख मात्र नाही. आणि म्हणून कसं आहे, दुःख आहे. म्हणून ते अंतर निनती बापुडे, म्हणून अगत्य सेवणे घडे, काय पुय्यपंखीचे किडे चिळशी घेते, नाही का. पुय्यपंखीचे किडे ते पोहातले किडे असतात, पोहातल्या किड्यांना आपण उचलून आत्रामध्ये जरी टाकलं तरी काय होतं, त्यांची तडफड सुरू होते, आत्रामध्ये तडफड सुरू होते, परंतु पोहामध्ये गेली की त्यांना फार मजा वाटते. कसलं दुर्दैव आहे, नाही का. पोहामध्ये तडफड, पोहामध्ये आनंदानं राहतात,
आणि स्वच्छ पाण्यामध्ये अत्तरामध्ये तरफड होते. तसं ब्रह्मसुख म्हणजे साधं सुख नाही. त्या माशवाल्या बाया होत्या ना, माळणीच्या आणि म्हणून कसं त्या माशेवाल्या बाया होत्या. मध्ये मुक्काम पडला चुकीनं, माळ्याच्या घरी मुक्काम पडला. आणि माळ्यांच्या घरी का होता? फुलांचा घमघमाट होता. फुलांचा घमघमाट. आपलं एक फूल मिळत नाही, एक हार आपल्याला मिळत नाही. चुकून वाकून फूल सापडलं तर नाकात कुंबू आपण श्वास घ्यायचा, गंध घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु त्या बायांना काय झालं, फुलाच्या सुगंधानं त्यांना मळमळ व्हायला लागली, उलट्या व्हायला लागल्या. म्हटलं काय वाईट प्रसंगाला कोणी तर येऊन पडलो आपण, नाही का? कसला दुर्दैवी प्रसंगाला. झोपच आहे ना, मळमळ व्हायला लागली, उलट्या व्हायला लागल्या. करायचं काय? आणि म्हणून शेवटी त्यांनी काय केलं तर एकीला शक्कल लढवली. माणूस व्यवहारामध्ये अधर्मान जेव्हा चुकीच्या मार्गाने जातो तेव्हा त्याला लय अक्कल येते. भलत्या मार्गाने जेव्हा त्याचं डोकं चालतो, चांगल्या ठिकाणी त्याला कळत विचार चालत नाही, चांगल्या ठिकाणी डोकं चालत नाही, चांगल्या ठिकाणी त्याला काही सुचत नाही, चांगल्या ठिकाणी त्याची काय मन रमत नाही, बुद्धी स्थिर होत नाही. पण चुकीच्या ठिकाणी त्याला लई शक्ती येते, बळ येते. मग तिने एकीने शक्कल लढवली. ती माशाची पाटी होती, ती डोकं तोंडवर घेतली. हे 2 मिनिटात धडाधड घोरायला लागली मोठमोठ्यानं. शेजारीला झोप कशी आली? काय बाई आहे का सोंग आहे काय? कसली विचित्र बाई म्हणीला. अशा याच्यात झोप आली, अशा फुलाच्या सुगंधात कुशाल झोप आली. ही काय बाई आहे का? यांचं 2-2, 3-3 तास परमार्थ चालतो, कीर्तन चालतात, प्रवचन चालतात, उड्या मारतात, हसतात. झाले काय म्हणतात नाही का? अवस्था व्हायच्या, आनंदात आम्ही हे व्हायचं. लोक म्हणजे ते काय करतात, त्यांच्या पापाची फेड करतात. काय करतात? अवस्था होतात, उड्या मारतात, म्हणजे असं त्यांना काय होतं, ते पाप फेडतात मागच्या जन्माची. आणि इतकी प्रेमाची माणसं अगोदरची, त्यांनी असं केलं की तिथं गेलो ना, ते चहामध्ये ते टाकतात आणि तो चहा घेतला का सगळ्यांना असंच होतं नाही का? आणि म्हणून काय झालं, आम्ही तो अनुग्रह घेतला अवस्था. आणि आपलीच लोक असायची तिथं, बाकी कोणी येत नव्हतं. आणि दिवसभर गोंधळ चालायचा. बाहेरगावची लोक यायची आणि मग तो गोंधळ आणखी वाढायचा. तळेगावची इकडची, पुण्याची तिकडची, लय गोंधळ वाढायचा नाही का? लय गोंधळ व्हायचा. आणि मग शेजार पाजारची ती लोक असायचीच. आले का म्हणायचे, त्याला म्हणलं चहा घ्या, नाही चाललो. चहा घ्या म्हणलं का लगेच पळायची. का? आपल्याला तसं होईन ना, चहा घेतला का आपलं तसं आम्हाला बरं वाटायचं. का? आम्हाला स्वतः ते नको होतं, पण त्या कशाला आलेत असं नको वाटायचं. परंतु गंमत अशी ना, जा कसं म्हणायचं, प्रमाणे चहा घ्या, आपोआप करायचं. आणि म्हणून कसं आहे तर हेच वर्म आहे नाही का? आयुष्यभर माझं दाविणार आहे ना, अंतरीच्या पुन्हा प्रगत असं. तर तेव्हा तिनं काय केलं, म्हटलं अरे हे वर्म आहे. मग तिनंही पाठी तोंडावर घेतली आणि डायरेक्ट घोरायला लागली. पहा, फुलांचा सुगंध नाही का? सांगतो अजून, मी तो दृष्टांत सांगितलेला नाही, सगळ्यांना माहीत आहे, परंतु आपल्या याच्यामध्ये आलेलं नाही म्हणून तो दृष्टांत पुन्हा एकदा सांगतो. एक माऊली होती आणि तिचं जवळजवळ 6-7 महिन्याचं तिचं मुलं होतं. आणि हळूहळू काय झालं, त्या मुलाची तब्येत खूप खराब व्हायला लागली. आणि म्हणून तिनं खूप मुलाची तब्येत खराब झाली. फार अगदी मूल काय झालं, त्याला फार अन्नही पचना, पाणीही पचना, वजनही कमी होत चाललं आणि फार अगदी क्षीण झाली त्या मुलाची तब्येत. म्हणून त्या बाईनं काय केलं तर सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, सगळ्या प्रकारची औषधं केली, अगदी आयुर्वेदिक औषधं केली, डॉक्टरांना दाखवलं, झाडपाल्याची औषधं केली, पण त्याला काही बरं वाटेना. शेवटी ती वैतागली. तिनं तर जवळ आता मुलाची आशा सोडली. एकुलतं एक मूल होतं, नवसानं झालेलं मूल होतं. आता करायचं काय? डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं, करायचं काय? आता उपाय शिल्लकच राहिला नव्हता, करायचं काय? मूल होतं आणि ती आई होती.
आणि म्हणून समजा अतिशय दुःखद अंतःकरण ते मुलाला मांडीवर घेऊन बसले. काय झालं, गावातला एक म्हातारा आला. म्हणला, का गं बाई काय झालं, तू का रडती? म्हणला, काय झालं मला, तुला कसं म्हणजे काय झालं काय तुला, का तू का रडती? एवढी तुझी मजा, खायला प्यायला का सगळं भरपूर, शेतीवाडी भरपूर, अगदी सगळं पैसा अडका चांगलं आहे, तुमच्या नोकर चाकर माझं गडी भरपूर, तुला दुःख कसलं आहे? म्हटले, तू का असे झाली? म्हणजे काय सांगायचं दादा, हे पोरगं आहे, 7 महिन्याचं पोरगं आहे आणि काय झालेलं आहे तर त्याला माझं दूधच त्याला पचत नाही. काय होतं, दूध पाजलं का लगेच उलट्या होतात, दूध पाजलं का उलट्या होतात. सगळे औषधं केली, सगळे डॉक्टर केले, सगळे औषधं केली, त्याला गुणच येत नाही. आता असं वाटतं आता पोराची आशा सुटली, आता पोराची आशा नाही, आज जाते का उद्या जाते, अशा प्रकारची स्थिती झाली. बाबा मूल होत नव्हतं, नवसानी सायासानी ईश्वराच्या कृपेनं झालं त्याची ही दशा. आता माझ्याही जगण्यात मलाही जगावं वाटत नाही. म्हटली काय करू, म्हटली त्या बाळाचं जीवाचे हालहाल होतात, काय करू. तो म्हणला, बाई एक काम करते का? म्हटलं आपला जो कुंभारवाडा आहे ना तिकडचा, त्या कुंभारवाड्यामध्ये गाढवी व्यालेली आहे, कुंभारवाड्यामध्ये गाढवी व्यालेली आहे. तर तू काय कर, त्या गाढवीचं दूध आणायचं, 7 दिवस दूध आणून त्याला पाच. ती म्हणे काय सांगतो बाबा. म्हणतो, बाई तू एवढी उपचार केले तर उपयोग नाही झाला, येण्याचं एवढं आहे, मूळ नाही तरी आता हातचं सुटलेलंच आहे, एवढं उपचार करून पहा. आता माणसाला आशा असते, मग शेवटी नको तो उपाय केला. काय केला? नको तो उपाय केला, नाही तो उपाय केला. रोज त्या याच्यात कुंभारवाड्यात जायची, सकाळ संध्याकाळ जायची, गाढवीचं दूध आणायची, त्या मुलाला पाजायची. 7 दिवसात मुलगं जाम झालं, तब्येत सुधारली. काय झालं? मरायला लागलेलं मूल जाम झालं, तब्येत सुधारली. कोणत्याही डॉक्टरचा इलाज चालला नाही, औषधाचा इलाज चालला नाही. आणि काय तर आईचं दूध पचत नव्हतं. काय झालं? आईचं दूध पचत नव्हतं, पण गाढवीचं दूध पचलं. गाढवीच्या दुधानं ते मूल जाम झालं. काय लायकीचं मूल म्हणावं त्याला, ज्याला आईचं दूध पचत नाही पण गाढवीचं दुधाने ते जाम झालं, ते त्याला चांगलं वाटलं, त्याला काय मूल म्हणावं, काय लायकीचं इथं. मग तशाच प्रकारे दृष्टांत कशाकरता दृष्टांत सांगितला तर आपल्याला साधू संतांचे शब्द पटत नाही. जे चांगलं सांगतात, कल्याणाचं सांगतात, हिताचं सांगतात, ते माणसाला पटत नसतं. पण जे असे दुष्ट लोक असतात, लबाड लोक असतात, ते आपल्याला फसवतात, गोड बोलतात, खोटं नाटं सांगतात आणि आपली बुद्धी भ्रष्ट करतात, नाही का, आणि आपल्याला फसवतात, आपला घात करतात. ते आपल्याला चांगलं पडतं, पण साधू संतांचं कल्याणाचं आपल्याला पटत नाही, नाही का. म्हणून आपलं मन कसं असतं, मनात सगळा खेळ मनापाशीच आहे, नाही का. तर म्हणून मन ही कारणम बंध मोक्षयो हो, बंधाला कारण मनच आहे, मोक्षाला कारण मनच आहे. सगळं मनाच्या हातामध्ये आहे. मनानं जर ठरवलं तर ते मोक्ष प्राप्त करून घेतो, आणि मनानं जर ठरवलं तर ते बंधाला काय होतं, कारण होतं, नाही का, बंधाला कारण होतं. आणि म्हणून कसं आहे तर आपण चांगला विचार करावा आणि शास्त्राचं ऐकावं, कोणाचं ऐकू नये. शास्त्राच्या आज्ञेचं पालन करावं, संतांच्या आज्ञेचं पालन करावं. प्राण गेला तरी शब्द मोडू नये, नाही का. एक छोटासा दृष्टांत दुसरा सांगतो तुम्हाला, पहा. तर एक गावामध्ये एक ब्राह्मण होता, आणि तो ब्राह्मण काय करायचा, तो पोथी पुराण सांगायचा, आणि त्याच्यावर त्याची उपजीविका व्हायची त्या ब्राह्मणाची. परंतु तो अतिशय काय होता, ईश्वराचा अनन्य भक्त होता, पवित्र होता, स्वच्छ होता, शुद्ध अंतःकरणाचा होता. त्याला त्या पुराण सांगण्यामध्ये, पैसे मिळवण्यामध्ये त्याचं मन लागत नव्हतं. तर त्याला ती आवड होती, त्याचं अंतःकरण प्रेमानं, ईश्वरी प्रेमाने त्याचं अंतःकरण भरलेलं होतं. म्हणून तो काय करायचा, घरात भगवंताचं नामस्मरण करीत बसायचा. परंतु गावात जावं, पोथी पुराण सांगावं, पैसे मिळवावं, ही त्याची इच्छाच होत नव्हती. आणि त्यामुळे कुटुंबावर वाईट दिवस यायचे, उपासमारीचे प्रसंग यायचे.
आणि म्हणून बायको मागं लागायची, म्हणायची काय डोळे झाकून बसले, इथं खायला अन्न मिळत नाही, अंगाला वस्त्र मिळत नाही, उपवास घडतात, लेकराबाळांचे हाल होतात, तुम्हाला काय वाटतं का नाही, जा आणि काय करा, पोथी पुराण सांगा. आज खूप पैसे मिळतात पोथी पुराण सांगितलं तर. आणि ही कसं तरी काय करा, लेकराबाळांच्या करता तरी जा. पण त्याचं मन होत नव्हतं. शेवटी मोठ्या मुश्किलनं ती बाई पाठीशी लागली, पाठीमागं लागली, तिला लकड्याच लावला. म्हणून त्याने ठरवलं, चला आता ही बाई आपल्याला काय घरात नीटनेटकी बसून द्यायची नाही, इथं बसण्यापेक्षा आता आपण जाऊ पोथी पुराण सांगायला. आणि म्हणून तो काय केला, निघाला, आपलं पोथी पुराण काय असेल ते घेतलं, शेजारच्या गावाला निघाला. आणि जाता जाता काय झालं, रात्र झाली. एक थोडंसं छोटंसं जंगल होतं आणि तिथं काय होतं, एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखालीच त्याने रात्र काढली, तिथं झोपला. आणि म्हटला सकाळी उठला, पहाट झाली, उठला, आंघोळ केली, जवळ सरोवर होतं नवडा, तिथं स्नान केलं. म्हणलं आता पलीकडं गाव आहे, तिथं जाऊ आणि तिथं आपण पोथी पुराण सांगू आणि जे काही 4 पैसे मिळतील ते आपल्या कुटुंबाकरता आपलं ते पैसे मागू. आणि म्हणून शेजारच्या गावात गेला, त्यानं पोथी सुरू केली, परंतु कोणीही ऐकायला आलं नाही. त्यालाही उपवास घडला. 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला, परंतु कोणी त्याची इतकी सुंदर पोथी सांगायचा, 4-2 लहान पोरं जमायची, परंतु त्याचं पोथी पुराण ऐकायची इच्छा कोणाची नव्हती. आणि म्हणून शेवटी काय झालं, त्यानं असा विचार केला की आपण काय करू, तर पुन्हा म्हणलं आपण ज्या पिंपळाच्या झाडाखाली आपण रात्री झोपलो त्या पिंपळालाच आपली पुराण सांगून कथा. म्हणून त्या गावाला टाकून दिलं. त्या सरोवरामध्ये नदीमध्ये स्नान केलं, आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली आला. आणि त्यानं ठरवलं ह्या पिंपळाच्या झाडानं त्याविषयी आपल्याला खूप शांती मिळाली, आपण या पिंपळाच्या झाडालाच आपलं पुराण सांगू, ईश्वराची कथा सांगू, देवाचं प्रेम सांगू, देवाचं महात्म्य सांगू. आणि म्हणून काय झालं, त्यानं त्या पिंपळाच्या झाडाला ते ईश्वरी महात्म्य, देवाचं प्रेम, आत्म्याचं ज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि ते सांगत असताना त्या झाडाच्या जवळच एक मोठा काळसर्प राहत होता. असा दुष्ट अशा प्रकारचा महाभयंकर सर्प राहत होता, काळा कबिन. तो त्या बिळातून बाहेर आला आणि त्या नागाला, त्या सर्पाला सुद्धा ती कथा खूप आवडली. तो ती कथा ऐकता ऐकता दंग झाला, खूप आनंद वाटला. ती कथा संपली. त्या नागानं त्याला काय केलं, एक सुवर्ण मुद्रा दिली आणि त्या नागानं सांगितलं, हे पहा ब्राह्मणा, तर तू रोज मला कथा सांगत जा, मला तुझी कथा खूप आवडते आणि त्या बदल्यात मी तुला काय करत जाईन, रोज एक सुवर्ण मुद्रा देत जाईन. परंतु एक पथ्य आहे, ही सुवर्णमुद्रा तुला देतो, हे गुह्य कोणालाही सांगायचं नाही, कसल्याही परिस्थितीत सांगायचं नाही. तू रोज येत जा आणि मला श्रीहरींच्या कथा मला सांगत जा, मी तुला रोज एक सुवर्णमुद्रा देत जाईन. त्याप्रमाणे मग तो ब्राह्मण काय करायचा, आपल्या घरी गेला. जेवढ्या सुवर्णमुद्रा जमल्या होत्या तेवढ्या घरी दिल्या. त्या सुवर्णमुद्रा पाहून बायकोला खूप आनंद झाला. आणि मग ब्राह्मण काय करायचा, रोज यायचा, त्या पिंपळाच्या झाडाकडे बसायचा, तिथं श्रीहरींच्या कथा सांगायचा आणि तो नाग दररोज यायचा आणि त्याला एक सुवर्णमुद्रा द्यायचा. हळूहळू त्या ब्राह्मणाचे दिवस पालटले. त्या ब्राह्मणाला अतिशय श्रीमंती आली आणि त्याची ती समृद्धी, श्रीमंती, ते ऐश्वर पाहून लोक चपापले. लोक म्हणते, या ब्राह्मणाला एवढं ऐश्वर आलं कुठून, हा निश्चित काहीतरी गैरव्यवहार करत असला पाहिजे, आता एवढी संपत्ती, काल त्याच्याजवळ काय नव्हतं, आज कसं त्याच्याकडं कसं आलं, हे शक्य आहे का, काही काम करत नाही, काही नाही, पुढं दिवसभर जातो, तपास लागत नाही आणि एवढी श्रीमंती, एवढं ऐश्वर त्याला आलंच कसं. परंतु ब्राह्मण, आणि काहीतरी तो ब्राह्मण काहीतरी दुष्कृत्य करीत असला पाहिजे, चोऱ्या माऱ्या करीत असला पाहिजे, अशी कुजबूज होऊ लागली. परंतु ब्राह्मणाचं तिकडं लक्ष नव्हतं. तो पुराण सांगून यायचा आणि श्री भगवत नामाच्या भगवत चिंतनामध्ये दंग होऊन जायचा. आता त्याच्या बायकोला त्याचा राग वगैरे काही राहिला नव्हता. परंतु गावात चर्चा व्हायची, त्या बाईला, ते लोक बाईची स्तुती करायची, त्या बाईला खूप आनंद झाला. परंतु त्या बाया त्याला विचारायच्या, काय गं तू असं काय झालं, काय असं एवढं ऐश्वर, एवढी श्रीमंती, एवढा पैसा, एवढं आलंच कुठून, कसं काय, काय केलंच काय तुझ्या नवऱ्यानं, ती त्यांना विचारायची. ती आपल्या नवऱ्याला विचारायची,
तुम्ही एवढं पैसे कसे काय आणता, एवढं सोनं कुठून आणता, हे तुम्ही काय करता, तुम्हाला कोण देतं. परंतु तो तिच्या उत्तराकडे दुर्लक्ष करायचा, कारण त्याला नागानं सांगून ठेवलं होतं हे गुह्य कोणाला सांगू नको. आणि म्हणून त्यानं बायकोच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे तुला काय करायचे, तुला मिळतंय ना तर तू आनंदी राहून संसार कर, पण तू ह्या भानगडीत पडू नको आणि मला पुन्हा विचारू नको. परंतु एकदा काय झालं, गावातल्या 8-10 बाया आल्या, त्यांनी तिला खायला प्यायला फराळाला भरपूर आणलं आणि तिची स्तुती केली आणि हट्ट धरला, बाया मला सांगच हे झालंच कसं. तिची लई स्तुती केली. बाई फसली, पाघळली आणि तिची स्तुती केली. तिला चक्रात घेरात घेतलं तिला आणि तिनं सांगितलं, माझा नवरा काय करतो, एका पलीकडे एक सुंदर छोटंसं जंगल आहे, तिथे पिंपळाचं झाड आहे. माझा नवरा तिथं जातो, त्या पिंपळाच्या झाडाला श्रीहरींच्या कथा सांगतो. मग तिथं एक नाग येतो, तो नाग ती श्रीहरींच्या कथा सांगून झाल्या की तो नाग काय करतो, माझ्या नवऱ्याला सुवर्ण मुद्रा देतो, नाही का. आणि मग त्याच्यामुळे आमची एवढी श्रीमंती झालेली आहे. आणि मग त्या बायाने तिचं खूप कौतुक केलं, या निघून गेल्या. परंतु तिच्या मनामध्ये असं आलं का आता एवढं आलं, परंतु ती जरा बुद्धी पालटली. परमार्थामध्ये हेच घडतं. चांगले बाबा सांगायचे, अंगात आला ताप का देवा तू माझा बाप, अंगातला गेला ताप का मी तुझ्या बापाचा बाप, नाही का, अशा प्रकारचं. आणि म्हणून परमार्थामध्ये बुद्धी स्थिर करावी लागते. निश्चय ढळून देऊन चालत नाही. आपला बोधाचा दिवा विझवणारे चौकात भरपूर असतात, परंतु आपलं ज्ञान, बोधाचा दिवा पेटवणारे, ज्ञान देणारे, कल्याण करणारे, चांगलं सांगणारे, चांगला मार्ग दाखवणारे जगामध्ये कोणी नसतं, नाही का. आणि कोणी नसतं तर कसे असतात सगळेच आपलं. आणि म्हणून इथं जगात कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं नाही. आणि आपल्या बोधापासून ढळायचं नाही, आपल्या निश्चयापासून ढळायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत असा ज्याचा निश्चय, निश्चयाचे बळून तो कामणे तेच फळ, नाही का. मग अशा प्रकारे त्या बाईची बुद्धी पालटली. ब्राह्मणानं सांगितलं तुला मी सांगतो, पण कोणाला सांगू नकोस. तिनं ऐकलं नाही. एक तर ब्राह्मणानं चूक केली, जीव गेला तरी त्यानं बायकोला सांगायला नको होतं. बरं, बायकोला सांगितलं, त्या बाईनं तरी ते गुह्य जपून सांभाळून ठेवायला पाहिजे होतं. परंतु त्याला जेव्हा द्विकर्णी गोष्ट असते तेव्हा तिची फार मोठी किंमत असते, परंतु ती जेव्हा षटकर्णी होते तेव्हा ती नाश करीत असते. द्विकर्णी म्हणजे आपणच ऐकावं, आपणच चिंतन करावं, आपण साठावं. गुह्य कोणाला सांगायचं नसतं. आधी जन उद्धट, त्यात गुह्य करू नये प्रगट, मोडेल भक्तीची वाट आणि संत जन कोपतील. गुह्य कोणाला सांगायचं नसतं. आणि गुह्य जर प्रकट जर झालं तर काय होतं, नाश होतो. आणि म्हणून षटकर्णी कोणती गोष्ट द्विकर्णी असते, शक्तिवान असते, परंतु षटकर्णी होते. चतुर्थ कर्णी झाली का ती षटकर्णीपर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणजे आपण एकाला सांगायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगायचं, म्हणजे षटकर्णी. तसं त्या ब्राह्मणानं बायकोला सांगितलं, बायकोनं लोकांना सांगितलं आणि गुह्य षटकर्णी झालं. आणि मग त्या बाईनं काय केलं, तिला मोह निर्माण झाला, बुद्धी बिघडली, भ्रष्ट झाली आणि तिला प्रचंड मोह निर्माण झाला. तिनं आपल्या मुलाला सांगितलं, हे बाळा तू काय कर, अरे तुझे वडील काय करतात, रोज एकच सुवर्णमुद्रा आणतात, नाही का. असं करू कवर चालायचं, त्यांना काय अक्कल नाही, त्या नुसतं त्या राम 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 करीत बसतात, देवामध्येच बुडून जातात. पण आपला संसार त्यांना कळत नाही, संसाराचा विषय त्यांच्या डोक्यात नाही. त्यांनी पार वाट लावली आपल्या कुटुंबाची. म्हणून तू शहाणा हो, तू काय कर, उद्यापासून त्यांना जाऊन द्यायचं नाही. तू ती पोथी घ्यायचं, पुराण घ्यायचं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि तू ती कथा सांग. तो नाग येईल, तू काय करायचं, ती कथा सांगायला लागला की तो नाग येईल आणि तू जाताना तलवार घेऊन जा, त्या नागाला मारायचं आणि सगळी संपत्ती घेऊन यायची. त्या मुलांना आईचं पटलं. आई बापाचे विचार असतात, चांगले विचार बापाचे असतात, आईचे वाईट विचार असतात. बापाचे विचार पटत नाही, आईचे पटतात. कदाचित आईचे विचार चांगले असतात पण बापाचे विचार वाईट असतात. अशा वेळेला आईचे विचार पटत नाही, बापाचे विचार पटतात.
आणि म्हणून त्यानं काय केलं, आईचे त्याला दुष्ट विचार पटले. त्यानं तलवार घेतली आणि त्यानं त्या पिंपळाच्या झाडाजवळ गेला, श्रीहरींची कथा सांगितली. तो नाग आला, त्या नागाने त्याला सुवर्णमुद्रा दिली आणि तो नाग मागे फिरायला लागला. यानं त्या तलवारीचा वार त्या नागावर केला. आणि काय झालं तर त्याचं शिपूड तुटलं आणि शिपूड त्याचं तुटलं आणि त्या नागानं त्या मुलाला दंश केला उलटून. तो मुलगा गतप्राण होऊन पडला शेवटी. आणि मुलगा घरी आला नाही म्हणून बायकोनं सांगितलं का तुम्ही बिघडले आणि त्या पोराला बिघडून टाकलं, जा त्या पोराचा शोध करा. बाप शोध करीत त्या पिंपळाच्या झाडाजवळ गेला तर तो मुलगा मृत होऊन पडला होता. तो बाप तिथं आलेला पाहून तो नाग त्या ठिकाणी आला. म्हटला, हे ब्राह्मणाला म्हटला तो नाग, हे मूर्खा, मी तुला सांगितलं होतं तुझं भगवत प्रेम, तुझी सुंदर हरिकथा पाहून, तुझं भगवत प्रेम आणि सुंदर हरिकथा पाहून, निष्पाप पवित्र्य पाहून मी तुला सुवर्णमुद्रा देत होतो. तुला सांगितलं हे गुह्य कोणाला सांगू नको, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. आणि तू हे काय हरिकथेचाही तू काय केला, म्हणजे त्याचा भंग केला आणि माझ्या वचनाचा भंग केला. आणि म्हणून माझ्यापासून तुला जेवढी संपत्ती प्राप्त झाली ती सगळी संपत्ती नष्ट होईल आणि तुला यानंतर तुला पूर्वीपेक्षाही भयंकर दुःखाला तुला सामोरं जावं लागेल, नाही का. ब्राह्मणानं क्षमा याचना केली, परंतु तो नाग म्हटला नाही. कोणतीही गोष्ट नाही का, जो बुंद से गई हो हौचे आती नाही का. एखाद्याचा प्राण घेतला आणि क्षमा मागितली, त्याची हत्या करून क्षमा मागितली तर त्या क्षमेला अर्थ नसतो. मग तशा प्रकारे मग तो ब्राह्मण घरी आला आणि त्या बायकोला बडबड, परंतु आता वेळ निघून गेली होती. त्याचं सगळं ऐश्वर निघून गेलं, त्याची सगळी संपत्ती निघून गेली आणि भयंकर तो दुःखाला प्राप्त झाला. आणि म्हणून आपण काय आहे तर जे सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, संतांनी सांगितलं, तर ते गुह्य अर्जुनेशी वर सांगत असे. आणि म्हणून आपण संतांच्या आज्ञा, शास्त्राच्या आज्ञा मोडायच्या नसतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लमंतया जवळ. आणि म्हणून ह्या मनाचं ऐकायचं नसतं, बुद्धीचा विवेक करायचा, त्या विवेकानं चालायचं असतं. आणि म्हणून बहिणाबाईंनीचे मनाचं वर्णन केले, अतिशय सुंदर वर्णन केले. पहा कसं, मन वडाय वडाय, मन वडाय वडाय, जस पिकातलं ढोर. मन वडाय वडाय, जस पिकातलं ढोर. किती हाकला फिर येत पिकावर. किती हाकला फिर येत पिकावर. मन वडाय वडाय, जस पिकातलं ढोर. आणि हे मन कसं आहे, मन पाखरू पाखरू, काय सांगू याची मात. मन पाखरू पाखरू, काय सांगू याची मात. आता होत भुईवर, गेलं आभायात. मन वढाय वढाय, जस पिकातलं ढोर. हे मन कसं आहे तर हे मन लहरी लहरी, मन लहरी लहरी, या ते हाती धरी कोण. फार सुंदर आहे. मन लहरी लहरी, या ते हाती धरी कोण. उंडारलं उंडारलं, जस वार वावधान. उंडारलं उंडारलं, जस वार वावधान. मन वढाय वढाय, जस पिकातलं ढोर.
मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर, मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर. अरे विंचू साप बरा त्याले उतारे मंतर, अरे विंचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर. हे मन केवड केवड जसं कसं खसचं दान, मन केवड केवड गगनात मावन, मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर. देवा असं कसं मन, देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कसं जागेपणी तुला असं सपान पडलं. देवा असं कसं मन, देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कसं जागेपणी तुला असं सपान पडलं. हे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. म्हणून हे मन असं आहे. बाईंबाईने सुंदर या मनाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून सर्व अनर्थाशी मनाचं कारण दुजा दोषवणे काय होते तर करुणी अभ्यास मन घ्यावे हाती, मग जावे पंथी सज्जनांच्या. सर्व भावे भक्ती तरीच घडेल, सर्व भावे भक्ती तरीच घडेल, पडेल हे मन स्थिरावणी. नाही का? मग अशा प्रकारे आपण काय करावं, शास्त्राच्या आज्ञा संतांच्या आज्ञा ह्या ज्या आहेत तर त्या आपल्या हिताकरता असतात, सुखाकरता असतात. देवाने आणि संतांनी खास आपल्या उद्धाराकरता आपल्या सुखाकरता अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून आपण विचार करावा, निश्चय करावा, संतांच्या मार्गाने जावं. पुंडलिक वरदारी